तेल गरम होईपर्यंत मला सांगा की तुम्ही बऱ्याच लहान वयापासून जॉब करता. हो. तुम्ही आणि एवढी व्यस्त तुमचं सगळं प्रोग्राम असतो, कॉलेज काय, अभ्यास काय, मग या सगळ्याच्यात घरच्यांचं काय म्हणणं असतं, काय वाटतं तुम्हाला त्यांच्याविषयी? ते मला प्रोत्साहन करतात की कर जॉब कर, तुझ्या लाईफसाठी चांगलं आहे. मोठी ताई पण जॉब करायची? हो, ती अजूनही करते जॉब. अरे वा. अजूनही करते. आणि तुमच्या धाकट्या बहिणीचं काय एम आहे आता? ती सध्या FI ला आहे. बर. फर्स्ट इयर BA. बर. पण मग तुम्ही त्यांना पॉकेट मनी देता की नाही मोठी ताई म्हणून कमवलेल्या पैशातनं? हा, देते ना. बरं ठीक आहे. तेल गरम झालंय का? हो. स्टफ पोटॅटो मशरूमचे हे बॉल्स आपण तयार करून घेतलेले आहेत. हो. आता तांदळाच्या पिठामध्ये घोळवायचे, आणि डीप फ्राय करून सर्व आणि करायचे. खायचे. क्या बात आहे. कशासोबत छान लागतं ते खायला? आपलं नॉर्मल चटणी, पुदिना मिरचीची, किंवा मग सॉस, टोमॅटो केचप, बार्बिक्यू सॉस मगाशी जो आपण यूज केला तो, त्याच्यासोबतही छान लागतो. हो. व्हेरी गुड. छान. आता कसं करायचं सांगा आम्हाला. वा, खमंग असे तळलेले छान स्टफ पोटॅटो मशरूम पावसाळ्यात ते खायला छान लागेल ना. म्हणजे असं समजा बाहेर पाऊस पडतो आणि आपण गरम गरम नेहमीच करतो, हे जर तळून केलं तर मजा येईल. है ना. चला, स्टफ पोटॅटो मशरूम तयार होत आहेत. खमंग असा पदार्थ आहे, आम्ही तळून घेतोय, खायला तयार आहोत. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. स्टफ पोटॅटो मशरूमसाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, उकडून स्मॅश केलेला बटाटा, गाजराचे काप, कांदा, तांदूळाचे पीठ, वाफवलेले ओले मटार, कोथिंबीर, मिरची आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून त्यात वाफवलेले मटार, गाजर, मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावे. परतलेलं मिश्रण एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यावे. मशरूम मध्ये कांदा आणि मटारचे एकत्रित मिश्रण मधोमध भरून त्याला बटाट्याने कव्हर करून घ्यावे. तांदूळाच्या पिठामध्ये पाणी घालून त्यामध्ये मीठ घालावं आणि बॅटर तयार करून घ्यावं. तांदूळाच्या बॅटर मध्ये स्टफ केलेले मशरूम बुडवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि स्टफ पोटॅटो मशरूम सर्व्ह करावेत.